2008 पासून तर आजपर्यंत हा रस्ता सुरळीत होता, पण आज 2 महिन्यामध्ये तेलंगणाच्या पोलीस आणि प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। हे कमान दिसत आहे। हे कमान सुद्धा ही होती की त्या कमान मध्ये हैदराबाद एवढे किलोमीटर, कागजनगर एवढे किलोमीटर, शिरपूर एवढे किलोमीटर, मंचिराल एवढे किलोमीटर याची एक हद्द 12 लाख रुपये खर्च करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बनवली होती। हा तेलंगणाच्या पोलिसांनी ते सगळं तोडून नाश करून आज इथून एक रुग्णवाहिका सुद्धा जाऊ शकत नाही आणि रुग्णवाहिकेसाठी सुद्धा आज खूप मोठा प्रश्न। 2 महिन्यामध्ये माझं तर मत आहे कमीत कमी 20 पेशंट ह्या अडचणीमुळे 20 तरी लोकांचा मृत्यू झाला। मी त्याचा स्वतः साक्षीदार आहोत। आणि आज रुग्णवाहिका आली तर थोडा व्हिडिओ फिरवा, त्या शेतामधून असा काढला जातो। उद्या जर शेताचं उत्पन्न घ्यायला लागले तर हे रुग्ण जाणार कुठे? छत्तीसगड, रायपूर, महाराष्ट्र आणि इतर राज्याशी जोडणारा हा राज्यमार्ग आहे। HS 369 हा राज्यमार्गाचा नंबर आहे आणि तेलंगणा पोलिसांनी कुठलाही विचार न करता आज जनतेचं खरोखरच शोषण करत आहे, जनतेचा जीव घेत आहे। मी 2006 पासून या रोड मध्ये चुन्ना टाकण्यापासून तर दोरी पकडण्यापर्यंत मी 20 वर्षामध्ये हे काम केलेलं आहे। पण एवढं वाईट दुर्भाग्य ह्या तेलंगणावाल्यांनी जनतेशी करत आहे, हे न पटणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळे तेलंगणा गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याची दखल घेऊन आज हा रस्ता सुरळीत करावा। अगर जर न केल्यास मी हैदराबाद हायकोर्टामध्ये तेलंगणा सरकार विरुद्ध याचिका दाखल करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।